लेथ मशीनचे पार्ट्स आणि कन्स्ट्रक्शन मीट इंडस्ट्री क्षेत्रामध्ये वापरलं जाणारं सगळ्यात महत्त्वाचं मशीन जे आहे ते लेथ मशीन. त्या लेथ मशीनला सगळ्या मशीनची जननी असं म्हटलं जातं. तर त्या लेथ मशीनचे पार्ट्स आणि कन्स्ट्रक्शन बघून मग त्याच्यानंतर पुढं प्रत्येकाचे ऑपरेशन वेगवेगळे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय की मशीन सगळं मशीन या ठिकाणी दिसतंय. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो पार्ट आहे तो खाली तुम्ही ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जो बघताय तो ह्या सगळ्याला बेस असं म्हटलं जातं. म्हणजे काही ठराविक पार्ट्स सोडले तर सगळे लेथ मशीनचे पार्ट्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीच्या ग्रे कास्ट आयर्नपासून बनलेले असतात. ग्रे कास्ट आयर्नच्या पासून बनवलेला हा जो बेस आहे हा बेस तुम्हाला लांबट आयताकृती ह्या ठिकाणी दिसेल. आणि बेसचं मुख्य कार्य काय आहे तर मशीनचं सर्व वजन पेलणं आणि मशीनच्या सगळ्या भागांना आधार देणं. बसवतोय तर जमिनीवर बसवत असताना मशीन नेहमी फाउंडेशन करावं लागतं. आणि फाउंडेशन करण्यासाठी फाउंडेशन बोर्ड जे असतात त्या बोर्डमध्ये मशीनवरून बसवले जाते आणि मग त्याला नट लावले जातात आणि मशीनची लेवल करून मशीन फाउंडेशन केलं जातं. म्हणजे बेसचा उपयोग काय मशीनला सगळ्या पार्टना आधार देणं त्याचबरोबर फाउंडेशन करून जमिनीवर ठेवणं. त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो बेड. तुम्ही जर बघितलं लांबीमध्ये हा जो भाग दिसतोय हा सगळ्या भागाला बेड असं म्हटलं जातं. आणि ह्या बेडचं मुख्य कार्य काय तर बेसवर बेड बसवल्यानंतर बेडवर सुद्धा बघा बेसवर बेड बसवत असताना या ठिकाणी नटबोल्टच्या सहाय्याने ते चारी बाजूने जोडलेला आहे. आणि हा जो बेड आहे हा लांबट असा बेड असतो. बेडवर तुम्ही जर बघितलं तर ह्या बाजूला व्ही आणि ह्या बाजूला फ्लॅट अशा फ्लॅट आणि व्ही अशा दोन्हींच्या एकत्रितचे गाईडवेज तयार केलेले असतात. आणि हे गाईडवेजवर काय होतं की त्याच्यावरचा जो बसवलेला कॅरेज हा भाग जो आहे तो उजव्या बाजूपासून डाव्या बाजूपासून उजव्या बाजूकडे असे मूव्ह केला जातो. तर हा जो बेड आहे हा बेडच्या लांबीवरून मशीनची साईज सांगितली जाते. म्हणजे बेडची लांबी 4 फुटी असेल तर 4 फुटी लेथ असं म्हटलं जातं. 8 फूट असेल तर 8 फुटी लेथ असं म्हटलं जातं. तर बेडचं मुख्य काम काय की त्याच्यावर बसवलेलं जे कॅरेज आहे इनबाउंड त्याच्यावर बसवलेलं जे टूल आहे ते आपल्याला लांबीमध्ये ऑपरेटरच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपल्याला ते नेता येतं. त्याच्यानंतर बेडनंतर पुढचा जो भाग आहे तुम्ही जर हा जो बघितला तर हा आणि हा भाग जो सगळा एकत्रित दिसतो तुम्हाला याला कॅरेज म्हटलं जातं. कॅरेज हे जे आहे बेडच्या व्ही आणि फ्लॅट गाईडवेजवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपण सरकू शकतो. तुम्ही जर बघितलं तर हे कॅरेज ह्या पद्धतीने इकडं सरकवल्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शनने ती तुमच्याकडे येईल आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी चेकच्या किंवा जॉबच्या जवळ ह्या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने हे जे कॅरेज आहे हे कॅरेज टुलाला घेऊन लांबीमध्ये ट्रॅव्हल्स करतं किंवा लांबीमध्ये फीड करतं. ज्याच्या साईने टर्निंग ऑपरेशन करताना आपल्याला कट लावून जॉबला फीड देता येते. तर अशा पद्धतीचा हा कॅरेज बसवलेला दिसतोय. कॅरेजच्या अलीकडच्या बाजूला समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा हा सगळा भाग आहे त्याला ॲप्रन म्हटलं जातं. ॲप्रन हा भाग खालच्या बाजूला जोडलेला असतोय आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या लिव्हर्स म्हणजे कॅरेज सरकवण्याची व्हील त्यानंतर लॉकिंग लिव्हर्स क्रॉस स्लाइड आणि कॅरेज लॉक करण्यासाठीचे लिव्हर त्याच्यावर बसवलेले असतात. आणि त्याच्यावर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हाफनट मेकॅनिझम या ठिकाणी बसवलेली असते आणि ही मेकॅनिझम थ्रेडिंगसाठी वगैरे आपण वापरू शकतो. तर हा पुढचा भाग आहे तो ॲप्रन. ॲप्रन नंतरचा भाग तुम्ही जर बघितलं तर कॅरेजच्या वरच्या बाजूला जो भाग आहे त्याला क्रॉस स्लाइड असं म्हटलं जातं. क्रॉस स्लाइड म्हणजे काय की बसवलेलं टूल जे आहे ते क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवलं की पुढं सरकत जाईल आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असं उलटं सरकलं तर आपल्याकडे येईल. म्हणजे जसं कॅरेज आपण मूव्ह या बाजूला आणि या बाजूला करत होतो तसं क्रॉस स्लाइड जे आहे ते पुढं आणि मागं फेसिंगसाठी आपण मूव्ह करू शकतो. म्हणजे या ठिकाणी हे क्रॉस स्लाइड जे आहे ते बरोबर बेडशी 90 अंशामध्ये बसवले असल्यामुळे त्याला काय म्हटलंय क्रॉस स्लाइड म्हटलं या ठिकाणी. आणि हे जे क्रॉस स्लाइड आहे ते पुढं जाण्यासाठी हँडव्हील याच्यावर बसवलेलं आहे आणि उलट्या दिशेने फिरवलं की ते आपल्याकडे. हे क्रॉस स्लाइड जे आहे ते क्रॉस स्लाइड डायरेक्शनमध्ये पुढं आपल्याला पाठीमध्ये सरकून टोलाला जो आहे तो फेसिंगच्या वेळी कट लावतो फेसिंगच्या वेळी फीड देता येतो आणि त्या पद्धतीने फेसिंग ऑपरेशन त्याच्या साहाय्याने करता येतं आपल्याला. त्याच्यानंतर ह्या कॅरेज नंतर वरचा जो हा भाग तुम्ही बघितला तर ह्या सगळ्या भागाला काय म्हटलेलं आहे टॉप स्लाइड. टॉप स्लाइड किंवा त्याला कंपाऊंड स्लाइड असं दुसरं नाव आहे. टॉप स्लाइड किंवा कंपाऊंड स्लाइड. तुम्ही जर बघितलं ह्या कॅरेजच्या वरच्या बाजूला नटबोल्टच्या सहाय्याने चारही बाजूने नटबोल्ट आहे. त्या नटबोल्टच्या सहाय्याने काय केलेलं आहे त्याला फिट केलेलं आहे आणि इथं अंशाच्या खुणा केलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर खालच्या बाजूला अंशाच्या खुणा केले तिथं 0 केलेला आहे. अंशाच्या खुणा करून ज्यावेळी आपल्याला जॉबवर टेपर ऑपरेशन करायचं असतं त्यावेळी ही जी क्रॉस स्लाइड आहे किंवा कंपाऊंड स्लाइड आहे क्रॉस स्लाइडच्या वरची कंपाऊंड स्लाइड किंवा टॉप स्लाइड आहे ती डायरेक्शनमध्ये ठराविक डायरेक्शनमध्ये किंवा अँगलमध्ये आपल्याला वळवता येते. आणि हा जो हँडव्हील आहे या हँडव्हीलच्या सहाय्याने आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फीड देऊन पुढे आणि मागे टोलाला घेऊ शकतो. टेपर ऑपरेशन ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी कंपाऊंड स्लाइड अँगलमध्ये आपण वळवू शकतो आणि त्याचा उपयोग टेपर टर्निंग ऑपरेशन करताना केला जातो. त्यानंतर टॉप स्लाइडच्या नंतर वर गेला तुम्ही तर ह्या महिला म्हटलं तर टूलपोस्ट. आणि टूलपोस्ट जे आहे त्या टूलपोस्टमध्ये बसवलेले ही टूल ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे थोडक्यात काय की टॉप स्लाइडच्या वर
जे टूलपोस्ट बसवलं आहे त्या टूलपोस्टमध्ये आपल्याला टूल बसून जॉबला लॉंगिट्युडल म्हणजे लांबीमधली फीड कॅरेजच्या साहाय्याने देऊ शकतोय आणि क्रॉस लाईटच्या साहाय्याने क्रॉस फीड देऊ शकतोय आणि त्यावेळी आपल्याला ह्या टूलाच्या साहाय्याने आपण जॉबवरचं मटेरियल ह्या ठिकाणी काढू शकतोय. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे वरचं टूलपोस्ट बसवलेलं आहे हे टूलपोस्ट परत वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ह्या ठिकाणी जे बसवलेलं आहे तुम्हाला दिसेल हे टूलपोस्ट क्विक चेंज टूलपोस्ट आहे. म्हणजे एक हँडविल तुम्ही बसवलं आणि फिरवलं तर ते वर खाली लगेच येऊ शकतं आणि आपण काढू शकतो बसवू शकतो. ह्याच प्रकारात ह्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो 4 वे टूलपोस्ट. 4 बाजूला 4 वे असलेला टूलपोस्ट पण आपण वापरू शकतो. सिंगल वे किंवा अमेरिकन टाईप टूलपोस्ट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपण 3 प्रकारचे टूलपोस्ट यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर बरोबर बेडच्या डाव्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर बेडच्या डाव्या बाजूला हेडस्टॉक या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हेडस्टॉक म्हणजे मशीनचा मुख्य भाग या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्या हेडस्टॉकमध्ये वेगवेगळे गिअर्स बसवलेले असतात. क्लच, त्यानंतर लिव्हर्स आणि वेगवेगळ्या बेरिंग्स याच्या साहाय्यानं त्या ठिकाणी वेगवेगळे गिअर बसवलेले असतात. या गिअरच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही बघितलं तर गिअर बॉक्स, गिअर शिफ्टर, गिअर चेंज करण्यासाठी जे वेगवेगळे लिव्हर असतात त्या बाहेर बसवलेले असतात आणि त्याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये बसलेला जो बसवलेला जो स्पिंडल आहे त्या स्पिंडलला वेगवेगळ्या म्हणजेच पर्यायाने जॉबला आपण वेगवेगळ्या गती देऊ शकतो. तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं हा जो गिअर बॉक्स आहे ह्या गिअर बॉक्समध्ये परत आडव्या दिशेमध्ये तुम्ही जर बघितलं तर बाहेरच्या बाजूला थोडासा आलेला स्पिंडल, अलॉय स्टीलपासून बनवलेला स्पिंडल त्यामध्ये बसलेला असतो. दोन्ही बाजूला हाऊसिंगमध्ये 2 बेरिंग बसवलेले असतात आणि बेरिंगच्या मदतीनं मोठा स्पिंडल आतल्या बाजूला बसवला असतो ज्याला गिअरच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या गतीमध्ये फिरवू शकतोय. आणि स्पिंडलच्या बाहेरच्या बाजूला हे जे बसवलेले असतात म्हणजे ड्रिल लेथ मशीनचा 3 चक, 4 चक, ड्रायव्हिंग प्लेट सारख्या ज्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आहेत त्या स्पिंडलवर आपण टेपर असेल तर डायरेक्ट फिट करून बसू शकतो. थ्रेडिंग असेल तर गोल फिरवून आपण त्याच्यावर बसू शकतो. म्हणजे स्पिंडलचा जो बाहेरचा भाग आहे त्या बाहेरच्या भागाला ह्याला म्हणणार आहे की आपण चक म्हणणार आहे आणि चक ही वेगळी ॲक्सेसरीज आहे पण मशीनसोबत ती पुरवलेली असतात आणि